नमस्कार मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सामूहिक विवाह सोहळा संपन्न केला जात असतो आणि ते जे अलग अलग संस्था या सोहळ्याला संपन्न करत असतात त्यामध्ये जे कपल्स किंवा जे भाग घेणारे असतात ज्यामध्ये की त्यांचं सामूहिकरित्या विवाह करण्यात येतो त्यांना सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यात येत असते आणि ती आर्थिक मदत आता त्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे आणि मोठा बदल झालेला आहे। तर मोठा बदल असा आहे की अनुदानामध्ये आता वाढ करण्यात आली आहे। तर नेमकी किती वाढ करण्यात आलेली आहे आणि काय फायदा होणार आहे यामध्ये कपल्सनं सामूहिक विवाहामध्ये सामूहिक जे विवाह करत असतात त्या सोहळ्यामध्ये लग्न लावल्यास त्यांना आणखीन किती मोठा आर्थिक जो लाभ आहे तो कसा होणार आहे, किती होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजचा तो शासन निर्णय आपण बघून घेऊया, सर्व काही त्यामधली माहिती आपण जाणून घेऊया। तर बघा, हाच तो शासन निर्णय आहे आणि सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांसाठी असलेल्या कन्यादान योजनेत बदल करण्यात आलेला आहे आणि खाली बघा मार्क केलेला आहे अनुदानामध्ये वाढ। म्हणजे तुम्हाला जे अनुदान याआधी भेटायचं सामूहिक विवाहामध्ये लग्न लावल्यानंतर त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। आता किती वाढ करण्यात आली आहे हे आपण बघूया। तर बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे हा शासन निर्णय आलेला आहे आणि 30 एप्रिल 2025चा हा शासन निर्णय आलेला आहे। बघा, 24 डिसेंबर 2003च्या शासन निर्णयान्वये हा जो आदेश आलेला होता आणि शासन निर्णय घेण्यात आला होता की कन्यादान योजनेमध्ये, तर बघा, सामूहिक विवाहामध्ये जे जोडपी सहभागी होतील त्यांना कन्यादान योजनेमध्ये 10,000 रुपयांचा निधी जो आहे त्यांना देण्यात येत होता, लाभ त्यांना देण्यात येत होता। आणि त्यामध्ये बघा काय काय देण्यात येत होतं, 6,000 रुपये मंगळसूत्रासाठी बघा आणि संसार उपयोगी साहित्यासाठी 4,000 रुपये, असे एकूण 10,000 रुपये त्यांना अर्थसहाय्य दिल्या जात होतं सामूहिक विवाहामध्ये लग्न लावल्यास। परंतु आता त्यामध्ये चेंजेस करण्यात आले आहे, बदल करण्यात आलेला आहे। बघा, 15 ऑक्टोबर 2016 पासून मागासवर्गीय दाम्पत्यांना 20,000 रुपये अनुदान, त्याचबरोबर 4,000 रुपये अतिरिक्त अनुदान, म्हणजे त्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आणि हे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जे अनुसूचित जाती जमातीचे जे दाम्पत्य आहेत ज्यांचा जो सामूहिक विवाहात भाग घेतात अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100 दाम्पत्यांना ही जो लाभ आहे हा मिळत असतो। तर आता यामध्ये आणखीन बदल करण्यात आलेला आहे। इथं बघा, कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांना प्रति जोडपे 20,000 रुपये वरून 25,000 रुपये इतके वाढीव अनुदान मंजूर करण्यात, तसेच कन्यादान योजनेअंतर्गत जे सामूहिक संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांना 4,000 रुपयांचं अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे जे संस्था हे विवाह लावतात त्यांनासुद्धा अनुदान मिळणार आहे 4,000 रुपयाचं आणि जे विवाहित जोडपे आहेत त्यांना 25,000 रुपयाचं अनुदान आता या ठिकाणी मिळणार आहे। बघा, शासन निर्णय तुम्हाला वाचून दाखवतो। सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांसाठी कन्यादान योजना संदर्भातील दिनांक 24 डिसेंबर 2003च्या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आली आहे। सदर योजनेपर्यंत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना देण्यात येणाऱ्या 20,000 रुपयांच्या या अनुदानामध्ये वाढ करून आता 25,000 रुपये व स्वयंसेवी संस्थांसाठी 4,000 रुपये इतके अनुदान देण्याचे जे शासन आहे सदर शासन निर्णयान्वये शासनाच्या मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे मान्यता देण्यात आलेली आहे की आता 20,000 नाही तर आता ज्या जोडप्यांना 25,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे, लाभ मिळणार आहे, तसेच जे संस्था अशा जोडप्यांचे विवाह लावतात त्यांना 4,000 रुपयाचं मानधन किंवा जे अनुदान आहे ते मिळणार आहे। तर प्रत्येक जिल्ह्यातील 100 जे दाम्पत्य आहेत त्यांना हा लाभ मिळणार आहे। तर बघा, असे सामूहिक विवाह झाल्यास तुम्ही त्यामध्ये जर भाग घेतला, त्या सामूहिक विवाहामध्ये जर लग्न लावलं तर तुम्हाला आता 25,000 रुपयाची रोख रक्कम अनुदान मिळणार आहे। कारण की आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। या अगोदर तुम्हाला 20,000 रुपये मिळायचे, परंतु आता त्यामध्ये 5,000 रुपयांची वाढ करून आता 25,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत अनुदान। आणि त्याचबरोबर जे संस्था लग्न लावतात त्यांनासुद्धा आता 4,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे। तर अशा प्रकारे शासन निर्णय आलेला आहे, अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आता 25,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।